2022ला शिंदे 40 आमदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. मागील महिन्यात राघव चड्डा यांनी आपला सोडचिठ्ठी देऊन बीजेपीमध्ये प्रवेश केला आणि काल परवा पश्चिम बंगालमधील 20 खासदार. आणि सगळ्यांचं म्हणणं एक की आम्ही 2/3 आहोत. पण नेमकी अँटी डिफेक्शन लॉ काय सांगतोय समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी वैभव आणि वैभव डिकोटे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत भारतीय संविधानातील 10वी अनुसूची म्हणजे 10th शेड्यूल. अँटी डिफेक्शन लॉ हा कायदा नेमका का आणावा लागला, तो कसा काम करतो आणि आज तो अपयशी ठरत आहे का. 1967 साल हरियाणामध्ये गयालाल नावाच्या एका आमदाराने अवघ्या काही तासांत 3 वेळा पक्ष बदलला. सकाळी एका पक्षात, दुपारी दुसऱ्या पक्षात आणि संध्याकाळी पुन्हा मूळ पक्षात. यानंतर देशभरात एक वाक्य प्रसिद्ध झालं, आयाराम आणि गयाराम. याच काळात देशभरात पक्षांतराचं राजकारण वाढलं, सरकार पाडली जाऊ लागली, आमदार आणि खासदारांची खरेदी विक्री होत असल्याचे आरोप झाले. हॉर्स ट्रेडिंग हा शब्द भारतीय राजकारणात तेव्हाच रूढ झाला. मतदारांनी दिलेला कौल पैशाच्या आणि सत्तेच्या राजकारणात हळू लागला आणि म्हणूनच 1985 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारने 52व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानात 10वी अनुसूची जोडली. यालाच आपण अँटी डिफेक्शन लॉ असे म्हणतो. या कायद्याचा उद्देश स्पष्ट होता, पक्षांतर रोखणे, सरकारची स्थिरता टिकवणं आणि मतदारांच्या विश्वासाचं संरक्षण करणं. आता प्रश्न आहे, कोण अपात्र ठरू शकतो. जर एखादा खासदार किंवा आमदार स्वेच्छेने आपल्या पक्षाचं सदस्यत्व सोडतो, तो अपात्र होतो, किंवा पक्षाच्या व्हीप विरोधात मतदान करतो, तो अपात्र होतो, किंवा मतदानापासून दूर राहतो, तर त्याला अपात्र ठरवलं जाऊ शकतं. हा कायदा अपक्ष आणि नामनिर्देशित सदस्यांनाही लागू होतो. पण प्रत्येक कायद्यात काही अपवाद असतात आणि इथे सर्वात मोठा अपवाद आहे मर्जर. जर एखाद्या पक्षातील किमान 2/3 सदस्यांनी दुसऱ्या पक्षात पक्ष विलीन करण्याचा निर्णय घेतला तर त्यांना अपात्र ठरवलं जात नाही. म्हणजे इथं मूळ पक्षाचे विलीनीकरण बोललं आहे, सदस्यांचे नाही. मूळ राजकीय पक्ष विलीन आणि त्या विलिनीकरणासाठी 2/3 मेजॉरिटी हवी असा अर्थ आहे. पण 2022 पासून याला कायद्याची पळवाट, किचकट प्रक्रिया, न्यायालयाचा कॅज्युअल अप्रोच, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळत आहे आणि म्हणून अँटी डिफेक्शन लॉची चवच काढून टाकली. आता 2022 मध्ये शिंदेनी पक्षच आमचा आहे असं सांगून ठाकरेंना बाहेर काढलं. न्यायालयीन लढाई अखेर अर्धवट रावासारखा निकाल आला. ज्या निकाल तेव्हा फायनल लागायला हवा होता. निकाल जर राज्य आपल्याकडे न्यायाची अपेक्षा करत होतं तर निकाल तेव्हाच द्यायला हवा होता. असू द्या, न्यायालयावर नाही बोललेलंच बरं. पण तोपर्यंत इकडे भाजपने शिंदेबरोबर सरकार स्थापन केली, मंत्रिपदं वाटली, राजकीय समीकरणं बदलली आणि शेवटी न्याय मिळाला तरी तो खूप उशिरा. त्यासाठी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. उशिरा मिळालेला न्याय म्हणजे अन्यायच. मित्रांनो, महाराष्ट्रातील 2022च्या राजकीय घडामोडीनंतर हा प्रश्न अधिक गंभीर झाला. 2/3 आमदार वेगळे गेले. कायद्यानुसार त्यांना अपात्रतेपासून संरक्षण मिळालं, पण यानंतर एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला. 2/3 आमदार वेगळे गेले म्हणजे मूळ राजकीय पक्षही त्यांचाच होतो का, की मूळ पक्षाची ओळख वेगळी असते. या प्रश्नावर मोठी कायदेशीर लढाई झाली आणि आजही अनेक घटनातज्ञ या निर्णयानंतर वेगवेगळी मतं मांडत आहेत. पण सामान्य मतदाराच्या मनात एकच प्रश्न आहे, आम्ही मतदान कुणाला केलं होतं, व्यक्तीला की पक्षाला. आज शिवसेनेच्या काही खासदारांबाबत अशा चर्चा सुरू आहेत आणि यामुळे अँटी डिफेक्शन लॉ पुन्हा चर्चेत आला आहे. आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, समजा हे 6 खासदार आज फुटले आणि उद्या त्यांनी संसदेत काही विधेयकांना मतदान केलं आणि काही दिवसांनी न्यायालयाने किंवा अध्यक्षांनी त्यांना अपात्र केलं, तर त्यांनी केलेले मतदान वैध की अवैध. कारण असे असंविधानिक चुकीच्या पद्धतीने मतदान केले म्हणजे त्या खासदाराने एखाद्या दुसऱ्या महत्त्वाच्या विधेयकाला दिलेल्या त्याच्या असंविधानिक मताचं काय, ते विधेयक रद्द होईल का. उत्तर आहे नाही. भारतीय न्यायव्यवस्थेत डी फॅक्टो डॉक्ट्रिन नावाचं तत्व लागू होतं. याचा अर्थ असा की व्यक्ती अधिकृत पदावर असताना तिने केलेली कामे नंतर अपात्र ठरल्यामुळे आपोआप रद्द होत नाही. म्हणजेच त्या व्यक्तीने दिलेली मतं
केलेले निर्णय आणि मंजूर झालेली विधेयके वैधच राहतात. आणि इथे सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, जर निर्णय यायला का उशीर होणार असेल आणि तोपर्यंत केलेली सर्व कामे वैध राहणार असतील तर अँटी डिफेक्शन लॉचा खरा उद्देश काय उरतो? म्हणूनच अनेक घटनातज्ञ सुचवतात पक्षांतराच्या प्रकरणांवर निर्णय घेण्यासाठी 90 दिवसांची निश्चित कालमर्यादा असावी. काही तज्ज्ञ हे अधिकार अध्यक्षांकडून काढून स्वतंत्र न्यायाधिकरण किंवा अन्य न्यायालय देण्याची मागणी करतात. कारण लोकशाहीमध्ये न्याय फक्त मिळाला पाहिजे असं नाही, तर तो वेळेतही मिळाला पाहिजे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत निकाल लवकर लागला असता 10th शेड्यूलनुसार शिंदेंना त्यांचे आमदार दुसऱ्या पक्षात विलीन करावे लागले असते आणि ओरिजिनल पार्टी ठाकरेंकडे राहिला असता किंवा हे सगळे अपात्र झाले असते तर यात आजची परिस्थिती उद्भवली नसती. म्हणूनच न्यायपालिकेने भारतासारख्या लोकशाही असणाऱ्या देशात कसं काम केलं पाहिजे याचा एकदा विश्लेषण किंवा कालमर्यादा ठरवली गेली पाहिजे. नाहीतर भविष्यात हे लोक खूप मोठे संकट भारतासमोर घेऊन येऊ शकतात. आणि एकदा का न्यायपालिका किंवा राजकारणावरचा विश्वास उडाला की काय होतं ते आपण नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये पाहिलेलेच आहे. मित्रांनो, आजही सामान्य माणूस न्यायालयाकडे शेवटची आशा म्हणून पाहतो. कारण लोकशाहीचा खरा आधार फक्त निवडणुका नाही, तर संविधान आणि न्यायव्यवस्थेवर असलेला जनतेचा विश्वास आहे. हा विश्वास टिकवणं आपण सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, विशेषतः न्यायपालिकेची. तुम्हाला काय वाटतं? पक्ष बदलणाऱ्या प्रत्येक खासदाराने आमदाराने आधी राजीनामा देऊन पुन्हा जनतेचा कौल घ्यायला हवा? पक्षांतराच्या प्रकरणांवर निर्णयासाठी निश्चित कालमर्यादा असायला हवी? आणि अँटी डिफेक्शन लॉ अजूनही मजबूत व्हायला हवा का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या वैभव डिकोटे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.